चला आज आपण एका वेगळ्याच जगात जाऊया. डेटाच्या जगात. हो, माहितीच्या या अथांग समुद्रात आपण एक डुबकी मारणार आहोत आणि या समुद्रातून आपल्याला हवे ते मोती शोधून काढणारी एक खास भाषा शिकणार आहोत, SQL. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केला आहे का की आपण एका क्लिकवर काहीही शोधतो, काहीतरी खरेदी करतो किंवा मित्रांना मेसेज पाठवतो, तेव्हा पडद्यामागे नक्की काय घडत असेल? Amazon, Google, Facebook यांसारख्या मोठमोठ्या कंपन्या प्रत्येक सेकंदाला अक्षरशः महासागरा एवढा डेटा हाताळतात. हे सगळं इतक्या सहज आणि वेगाने कसं भरत जमते त्यांना? याचं एकच उत्तर आहे, एक सोपं पण खूप शक्तिशाली साधन, SQL. ही एक अशी वैश्विक भाषा आहे जी डेटाबेसशी थेट संवाद साधते. डेटाच्या या प्रचंड गोंधळात सुव्यवस्था आणण्याचं काम SQL करते आणि आपल्याला हवी असलेली माहिती अचूकपणे आपल्या समोर आणून ठेवते. SQL म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता हे नाव ऐकून घाबरून जाऊ नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही डेटाबेसशी बोलण्याची एक प्रमाणित पद्धत आहे. म्हणजे बघा, जसं आपण एकमेकांशी बोलण्यासाठी मराठी किंवा इंग्रजी वापरतो, तसंच कॉम्प्युटर डेटाबेसशी बोलण्यासाठी SQL वापरतो. चला तर मग या भाषेचं व्याकरण थोडं समजून घेऊया. SQL मध्ये वेगवेगळ्या कमांड्स असतात, ज्यांना आपण या भाषेची क्रियापदं म्हणू शकतो. प्रत्येक कमांड एक विशिष्ट काम करण्यासाठी बनवलेली आहे. या सगळ्या कमांड्सना साधारणपणे 5 मुख्य गटांमध्ये विभागलं जातं. DDL म्हणजे डेटा डेफिनिशन लँग्वेज, DML म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, DQL म्हणजे डेटा क्वेरी लँग्वेज, DCL म्हणजे डेटा कंट्रोल लँग्वेज आणि TCL म्हणजे ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. आता आपण यातल्या काही महत्त्वाच्या कमांड्सकडे एक नजर टाकूया. DDL आणि DML हे 2 सर्वात महत्त्वाचे आणि मूलभूत प्रकार आहेत. यांतला फरक समजण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया. कल्पना करा की आपण एक घर बांधतोय, तर घराचा जो आराखडा असतो म्हणजे नकाशा किंवा ब्लूप्रिंट, ते झालं DDL. आणि एकदा घर तयार झाल्यावर त्यात सामान भरणं, त्याची जागा बदलणं किंवा ते बाहेर काढणं, हे सगळं काम म्हणजे DML. हे बघा, ही आहे एक DDL कमांड. इथे आपण काय करतोय तर स्टुडंट्स नावाचा एक टेबल तयार करतोय. म्हणजे एक प्रकारे आपण माहिती ठेवायला एक वहीच तयार करतोय, ज्यात विद्यार्थ्यांसाठी रोल नंबर, नाव आणि मार्क्स असे 3 वेगवेगळे रकाने आहेत. झाली की नाही आपली ब्लूप्रिंट तयार? आता ब्लूप्रिंट तर तयार झाली, वेळ आहे त्यात माहिती भरायची आणि त्यासाठी वापरली जाते DML कमांड. या कमांडने आपण स्टुडंट्स टेबलमध्ये एका विद्यार्थ्याची नोंद करतोय. रोल नंबर 1, नाव अमित आणि त्याला मिळालेले गुण आहेत 85. चला आता जरा पुढे जाऊया. फक्त टेबल बनवणं आणि माहिती भरणं इतकंच SQL नाहीये. त्याची खरी ताकद तर वेगळीच आहे. ती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या माहितीला ओळखणं आणि त्यांना एकत्र जोडणं. हेच SQLचं खरं कौशल्य आहे. प्रायमरी की हे काय आहे? सोपा आहे. जसा प्रत्येकाचा आधार नंबर वेगळा असतो, जो त्या व्यक्तीची खास ओळख असतो, तसंच टेबलमधल्या प्रत्येक रेकॉर्डची म्हणजे प्रत्येक ओळीची एक खास ओळख असते. तिलाच प्रायमरी की म्हणतात. जसं की विद्यार्थ्याचा रोल नंबर, जो कधीच सारखा नसतो. पण मग एक प्रश्न येतो की जर माहिती वेगवेगळ्या टेबलमध्ये असेल तर काय करायचं? म्हणजे विद्यार्थ्यांची नावं एका ठिकाणी आणि त्यांचे मार्क्स दुसऱ्या ठिकाणी. मग आपल्याला दोन्ही गोष्टी एकत्र कशा पाहता येतील? हे बघा, हे आहे आपल्या कोड्याचं पहिलं चित्र. एक स्टुडंट्स नावाचा टेबल, ज्यात फक्त विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि त्यांची नावं आहेत. आणि हा आहे दुसरा तुकडा, मार्क्स नावाचा टेबल. यात रोल नंबर, विषय आणि मार्क्स आहेत. आता एक गोष्ट लक्षात आली का? दोन्ही टेबलमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे रोल नंबर. आणि इथेच येते SQLची जादू, जॉइन कमांड. ही कमांड त्या दोन्ही टेबलला सांगते की ज्यांचा रोल नंबर सारखा आहे त्यांना एकत्र जोडा आणि विद्यार्थ्यांचे नाव, विषय आणि गुण ही सगळी माहिती एकाच ठिकाणी दाखवा. आणि हे बघा, जादू झाली. जॉइन कमांडने आपलं काम चोख बजावलं आहे. दोन्ही टेबलमधली माहिती एकत्र आली आहे. आता आपल्यासमोर एकाच टेबलमध्ये विद्यार्थ्याचं नाव, विषय आणि त्याचे गुण सगळं काही स्पष्ट दिसतंय. हीच आहे SQL जॉइनची खरी ताकद. आतापर्यंत आपण पाहिलं की SQL कसं काम करतं. चला आता जरा हे बघूया की हे कुठे आणि का वापरलं जातं, म्हणजे याचा आपल्या दैनंदिन जीवनात आणि करिअरमध्ये काय उपयोग आहे. खरं सांगायचं तर SQL सगळीकडे आहे. आपण बँकेत जे व्यवहार करतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, हॉस्पिटलमध्ये जातो, अगदी आपल्या मोबाईलमधल्या ॲप्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी डेटा सांभाळण्यासाठी पडद्यामागे SQLच काम करत असतं.
आणि म्हणूनच SQL शिकणं आजच्या काळात खूप महत्वाचं आहे. हे ज्ञान असेल तर करिअरचे अनेक मार्ग खुले होतात. डेटाबेस डेव्हलपर, डेटा ॲनालिस्ट, बॅक एंड डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर या सगळ्या पदांसाठी SQLचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. ही आजच्या डेटाच्या युगातली एक अत्यंत मौल्यवान कला आहे. तर आज आपण काय पाहिलं की SQL ही फक्त एक टेक्निकल भाषा नाहीये, तर डेटाच्या या अथांग महासागरातून आपल्याला हवी ती माहिती मिळवण्यासाठी योग्य प्रश्न विचारण्याची एक कला आहे. आणि जसं जसं हा डेटा वाढत जाईल तसं तसं या कलेचं महत्त्वही वाढतच जाणार आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की या माहितीच्या महासागरातून आपण पुढचा कोणता प्रश्न विचारायला शिकणार आहोत.